मी डॉक्टर हरिभाऊ डोरलीकर, PhD इन हिप्नॉसिस अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन तथा योगा एक्सपर्ट. 21 जून आंतरराष्ट्रीय दिवस आपल्या पूर्ण जगभर साजरा केला जातो. त्या निमित्ताने आपल्या भारतात देखील हा दिवस अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा केला. या दिनाचं औचित्य साधून मी एक प्रोटोकॉलनुसार जी काही आसनं आहे ती आसनं करून दाखवणार आहे. यामागचा उद्देश हाच आहे की 21 जून साजरा करण्यामागचा आणि माझ्या सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की जनसामान्यापर्यंत ही आसनं पोहोचावी, जनसामान्यांना याबद्दलची माहिती व्हावी आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवता याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, या उद्देशाने हा व्हिडिओ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आपण घेऊया स्कंद खिचाव, म्हणजे खांद्याचं खिचाव करणे, खांद्याला पूर्ण टर्न द्या. या पद्धतीने पूर्ण वाजवा, तुम्ही वाजवाल तुमचं पूर्ण फील बसेल, खांद्याला टाईट येते आणि खांदे जे आहे दुखणं कमी होईल. या पद्धतीने पूर्ण वाजवून पाहिल्यामुळे हात भरून ठेवल्यामुळे पूर्णपणे तुमचं बघा चांगल्या गेली आहे, मान चांगल्या गेली आहे आणि कंबर पण चांगल्या गेली आहे. यामुळे तुमचं खांदे दुखणं आणि कंबर दुखणं दोन्ही खांदे आणि स्पॉन्डिलायटिससाठी फायदे. त्याचबरोबर दुसरा प्रकार घेता येईल कटी शक्ती संचालन. कटी शक्ती संचालन मध्ये या पद्धतीने करूया, पूर्ण असं वाकवा, त्यानंतर दुसऱ्या बाजूने वाकवा, या पद्धतीने पुन्हा अशा प्रकारे 5-6 वेळा तुम्ही केलं तर तुमचं खांदे दुखणं आणि कटी कमरेचा पण त्रास कमी होऊ शकतो. यानंतर आपण स्कंद चक्र करूया. स्कंद चक्र म्हणजे काय, खांद्याला गोल फिरवणं. या पद्धतीने पूर्ण कानापर्यंत गेले पाहिजे असं झोपलं आणि अशा पद्धतीने गोल राऊंड आला पाहिजे. जेवढं तुम्ही चांगलं ताण देऊन फिरवाल तसं तसं तुमच्या खांद्यांमधलं दुखणं, मानेमधली अकडण पूर्ण नाहीसं होतं. या पद्धतीने त्यानंतर विरुद्ध पद्धतीने करणं, असं 5-5, 6 वेळा किंवा 10 वेळा 11 वेळा तुम्ही करू शकता. हे केल्यामुळे तुमचं कांदे दुखणं हळूहळू कमी होईल आणि छाती मान दुखणं देखील कमी होईल. कमर संचालन आणि घुटणासन. कमर संचालन कमरेमध्ये गोल गोल फिरवायचं. या पद्धतीने कमरेतला ताण निघून जातं, कमरेतलं स्नायू मजबूत होतात, लवचिक होतात. या पद्धतीने विरुद्ध पद्धतीने 2-3दा फिरवून घ्यायचं, त्यामुळे कमर फ्री होत. कारण घुटणा संचालन मध्ये आपण असं घुटण्याला पूर्ण गोल फिरवतो आहे, यामुळे घुटणे दुखणं देखील कमी होतं. त्याचबरोबर विरुद्ध पद्धतीने घेऊन घ्यायचं. 4-5 वेळा असे राऊंड मारले तर आपल्या घुटण्यातील आवाज येणार, कडकड आवाज त्या ठिकाणी कमी झाला, ऑइल हे पूर्ण करून निघतं. या पुढे मागे या पद्धतीने याला घुटणा संचालन असं म्हणतात. त्यानंतर घेऊया ताडासन. ताडासन मध्ये या पद्धतीने आपल्याला पूर्ण क्रिया करायची आहे. आपल्या पायाचे पोळचे पूर्ण ताणायचे, हात पूर्ण वर न्यायचे, बिलकुल सरळ स्टेट मध्ये आणि श्वास आत धरून ठेवायचा, त्यानंतर पूर्ण रोखून ठेवायचं. यामुळे काय होतं की आपल्या खांद्याच्या बाजूला साईडने वाढलेली चरबी कमी होतं आणि पायांमध्ये पोळच्यांमध्ये स्ट्रेंथ येतो. त्यानंतर लहान मुलं जी आहे त्यांची उंची वाढवण्यासाठी अतिशय उत्तम असं आहे. आणि ज्यांच्या पायामध्ये ढेरीमध्ये दुखणं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मात्र या पद्धतीने करू नये. यानंतर करूया वृक्षासन. वृक्ष म्हणजे झाडाच्या आसनाप्रमाणे आसन. या पद्धतीने दोन्ही हात वर न्यायचे आणि असं सरळ उभं राहायचं. यामध्ये काय होतं की आसन केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढतं, चंचल मन हे जागेवर स्थिर होतं. जसजशी मनाची एकाग्रता वाढत जाईल तसं मन शांत होत जातं. हा एक प्रकार एका पायाने, त्यानंतर दुसऱ्या पायाने या पद्धतीने करणार आहोत आपण. याला म्हणतो आपण वृक्षासन. वृक्षासारखा आकार करतो. ते सगळ्यांनी केलं पाहिजे, त्यामुळे मनाची एकाग्रता वाढतं आणि मन शांत होतं. पादवृत्तासन. पादवृत्तासन मध्ये आपले दोन्ही हात पायाला टेकवायचे आहे आणि गुडघ्याला डोकं टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर जसं तुम्ही असं करा कमरेमध्ये लवचिकपणा निर्माण होतो, परंतु ज्यांच्या कमरेमध्ये त्रास आहे त्यांनी मात्र हे करू नये, टाळावं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्धचक्रासन. मागे वाकायचं, त्याला ऊर्ध्व हस्तासन पण आपण म्हणू शकतो. एवढं रोखता जेवढं रोखा कमरेच्या दुखण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. याला म्हणतो आपण अर्धचक्रासन किंवा ऊर्ध्व हस्तासन. आपण करूया त्रिकोणासन. पायामध्ये अंतर घ्यायचं आणि त्रिकोणाचा आकार करायचा. त्यामुळे आपल्याला त्या पोटावरची चरबी कमी होतं, वजन कमी होतं आणि पूर्णपणे लवचिक पण आहे. त्रिकोणाचं एक हात वर करा, हाताकडे बघा, श्वास घ्या, सोडा. पुन्हा दुसऱ्या बाजूने या पद्धतीने त्रिकोणासारखी कृती करायची आहे.
गुडघ्यात वाक नको या पद्धतीने करायचं. त्याला त्रिकोणासन म्हणतात. त्रिकोणाचा आकार होतो, हाताकडे बघतोय. या ठिकाणी या भागावरती प्रेस होतं आणि त्यामुळे या भागावर वाढलेली चरबी जी आहे ती कमी होतं आणि वजन कमी होण्यास मदत होतं. दंडासन करूया. दंडासन मध्ये पाय सरळ करायचे, आपले दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे किंवा मागच्या बाजूने ठेवा या पद्धतीने. आणि आपली षटकोनाच वक्र असला पाहिजे, म्हणजे असं मागे नको किंवा पुढे नको. एक मान सरळ ठेवा, स्टेप ठेवा, श्वासात भरून ठेवा आणि कंबर सरळ ठेवा. कमरेमध्ये कुठलाही वाक नको. ह्या आसनामुळे तुम्हाला अगदी स्ट्रेट बसण्याची, कमरेमध्ये एक ताठरपणा निर्माण होतो, तो त्याला लवचिक केला जातं आणि कमरेमध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होतं, ज्यामुळे तुम्ही कंबर दुखणं कमी होतं, स्ट्रेंथ निर्माण होतं. यानंतर करूया आपण भद्रासन. भद्रासन मध्ये दोन्ही पाय या पद्धतीने जवळ आणायचे, नितंबाच्या जवळ जेवढे आणता तेवढे आणायचे. दोन्ही हाताने पायाचे पौचे पकडायचे आणि श्वास लांब घ्यायचा, आत भरायचा आणि श्वास रोखून या पद्धतीने पूर्ण आपले पाय जमिनीवर, गुडघे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. जेवढे तुमचे पाय जमिनी टेकेल तसं तुम्हाला त्याचं कृती चांगली झाली असं समजलं जाईल. यामुळे या जांघेमध्ये ताण पडतो, त्या जांघेच्या लागणाऱ्या नसा मोकळ्या होतात आणि तुमचं शरीर अगदी जांघेपासून अगदी मोकळं व्हायला लागतं. शरीराच्या नसा. आपण आता करूया वज्रासन. वज्र म्हणजे दगड, दगडाप्रमाणे असणारा आसन. एक पाय असा बोलून टाकायचा, दुसरा पाय असा गोल फिरवत घ्यायचा. गोल पाय फिरवत घेतल्याने फायदा असा होतोय की आपल्या गुडघ्याला व्यायाम होतो, गुडघ्याची लवचिकपणा येतो. या पद्धतीने दोन्ही पायाचे अंगठे एकमेकावर ठेवायचे आणि छान असं बसायचं, असं ताट बसायचं. जेवण झाल्यानंतर जे आसन करतायचे एकमेव असं आसन आहे की जेवणानंतर करतायचे. जेवण केल्यानंतर आपण असं बसलो तर आपलं पचन चांगलं होतं, गुडघ्याचा त्रास कमी होतो आणि अगदी छान पूर्ण म्हणजे पोट हलकं होतं. याला म्हणतात वज्रासन. वज्रासनात वारंवार बसलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला पूर्ण त्रास, कमरेचे त्रास देखील कमी होतात, कारण स्ट्रेट बसतोय आपण. यानंतर करूया अर्ध उष्ट्रासन. अर्ध उष्ट्रासन मध्ये उष्ट्र म्हणजे उंटाची अर्धी आकृती समजा. या पद्धतीने आपण हात घेतला आणि पूर्ण कमरेला ताण दिला. बघा या ठिकाणी या मानेला भाग दिला, त्यामुळे माने सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर पण दोन्ही याला फायदा होतो. यानंतर खांद्यावरती प्रेशर येतं, खांद्याचं दुखणं कमी होतं, कमरेचं दुखणं कमी होतं. पोटावर पोट ताणलं गेलं त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात. डायबिटीस पासून पूर्ण विकार, स्त्रीचे विकार, गर्भाशयाचे विकार कमी होतात, पाळीचे विकार कमी होतात. छातीवर प्रेशर आला त्यामुळे छातीचे विकार कमी होतात. त्या सुंदर आसन आहे, त्याला म्हणतात अर्ध उष्ट्रासन. या पद्धतीने पुन्हा काढायचं वापस. यानंतर करूया पूर्ण उष्ट्रासन. अर्ध उष्ट्रासन प्रकार सारखाच असतो. आता आपले पाय जे आहे ते एडियाला पकडायचे, पायाच्या टाच्याला पकडायचे. त्या पद्धतीने केला आणि पूर्ण मान मागे घ्यायची. बघा सेम तेच आहे, परंतु थोडं त्याच्यात पाय लांब, पायापर्यंत आपण हात पुरवतो आहे. त्यामुळे पायचे जवळजवळ दोघांची सारखेच आहे. त्यामुळे छातीचा व्यायाम, पोटाचा व्यायाम, कमरेचा व्यायाम, मानेचा व्यायाम, खांद्याचा व्यायाम, पूर्ण व्यायाम होतो. आणि आकाशाकडे बघत असल्यामुळे ते नजर देखील तेज होतं. श्वास आत भरूनही करायचे होतं. पुन्हा काढून घेऊया. पुन्हा आपण बसायचो वज्रासनामध्ये. यानंतर करूया शतकासन. शतक म्हणजे छता. आता हे दोन प्रकारे करता येते. एक तर तुम्ही असं हात वर नेऊन पुन्हा असे हात खाली आणा आणि हळूहळू पूर्णपणे वाकत जा. श्वास बाहेर सोडून द्या, डोकं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि वाकून राहा. यामुळे कमरेला ताण पडतो, कमर लवचिक होतो. त्यानंतर पोटावर भार पडतो, पोटाचे विकार, गॅसेसचे विकार नाहीसे होतात. अशा पद्धतीने हे शतकासन आहे. यानंतर करूया उत्तान मंडूकासन. आपल्याला साधारणतः मंडूकासन माहिती आहे, पण उत्तान मंडूकासन कसं आहे तुम्हाला सांगतो. उत्तान मंडूकासनमध्ये एक हात पहिले पाठीवर न्या, त्यानंतर दुसरा हात पाठीवर आणा आणि या पद्धतीने समोर, नजर समोर, छातीमध्ये हवा भरून लांब श्वास घेऊन रोखून ठेवायचा आणि अशा प्रकारे सारखं बघायचं. यामुळे उत्तान मंडूकासनमुळे खांद्यांचं दुखणं, मानेचं दुखणं, पाठीतील लवचिकपणा, मानेच्या मणक्याचा काही त्रास असेल तो कमी होतो. त्याचबरोबर ज्या साईडनी जे काही चरबी वाढतो ती चरबी कमी होतो. अशासाठी उत्तान मंडूकासन हे अतिशय आवश्यक आहे. यानंतर करूया आपण मरीचासन किंवा वक्रासन. आपला पाय उचलायचा, दुसऱ्या पायाच्या बाजूने ठेवा आणि दुसरा विरुद्ध हात आणि पायाचा पुढचा पकडा आणि पोटाला पिळत्या मागे वळून बघा. बघा यामध्ये काय झालंय,
कमरेला पूर्ण पीड बसलेला आहे, त्यानंतर पोटाला ताण आलेला आहे, त्यामुळे पोटाचे विकार, कमरेचे विकार, खांद्यांचे विकार, मानेचे विकार पूर्णपणे नाहीसे होतात. अतिशय सुंदर असा आसन आहे मरीचासन. यानंतर दुसऱ्या बाजूने करूया. दुसरा पाय घ्या, त्या विरुद्ध हाताने पायाचा गुडघा पकडा आणि मागे ओढतो. बघा पोटाला कसं पीळ आलेलं आहे. डायबिटीसचे विकार, पोटाचे विकार, गॅस्ट्रिकचे विकार, भूक न लागण्याचे, पचनाचे विकार पूर्णपणे नाहीसे होतात. या पद्धतीने करायचं असतं. त्याला म्हणतात मरीचासन किंवा वक्रासन. त्याला मकरासन स्थिती म्हणतात. मकरासन मध्ये ही विश्रांतीची स्थिती आहे. आसनं करून व्यायाम करून थकलं की थोडासा आराम करायचा असतो, त्याला मकरासन म्हणतात. मकरासनच्या अवस्थेमध्ये आराम होतो. त्यानंतर करूया आपण भुजंगासन. भुजंगासन मध्ये या ठिकाणी हात पकडायचे, नाभीचा भाग टेकलेला असला पाहिजे आणि पूर्ण नाभी खालचा भाग पूर्ण टेकून जमिनीला वर बघायचा, पूर्ण हात सरळ करायचा, मान एकदम वरती, श्वास आतमध्ये, आकाशाकडे बघायचं. त्यामुळे कमरेचा त्रास कमी होतो, मानेचा त्रास कमी होतो, खांद्यांचा त्रास कमी होतो, पोटातील विकार नाहीसे होतात. डायबिटीस, त्यानंतर शुगर अशासारखे विकार पूर्णपणे नाहीसे होतात आणि छानपैकी अगदी कमरेला लवचिकपणा येतो, स्पॉन्डिलायटिस पण कमी होतो. आता करूया शलभासन. दोन्ही हात आपल्या जांघेच्या खाली लावा आणि हाताच्या आधाराने दोन्ही पाय वर उचलायचे, हनुवटी जमिनीला टेकवून ठेवायची. यामुळे काय होतं, कमरेला ताण पडतो, कमरेचं दुखणं कमी होतं, स्पॉन्डिलायटिस साठी फायदा होतो. पूर्णपणे अगदी कमरेला पूर्ण ताण आल्यामुळे कमरेत लवचिकपणा निर्माण होतो. यासाठी आपण हे करतोय शलभासन. यानंतर करूया उत्तान पादासन. उत्तान पादासन म्हणजे दोन्ही पाय उत्ताने वरती उचलणे. आपल्या हाताचा आधार ठेवायचा जमिनीला आणि दोन्ही पाय वर उचलायचे. आपले पाय कुठेतरी मागे फोडत आहे, ताणत आहे, याप्रमाणे पोहोचे सामोर करायचे. श्वास आत भरून ठेवायचा आणि या पद्धतीने पाय. त्यामुळे काय होतं, कमरेत लवचिकपणा निर्माण होतो, कमरेमध्ये ताकद निर्माण होतं, कमरेमध्ये पूर्णपणे ताण सोडण्याची शक्ती त्यामध्ये निर्माण होतं. म्हणून याला उत्तान पादासन असं म्हणतात. अर्धहलासन. आपले दोन्ही पाय या पद्धतीने वर घ्यायचे. जमत असेल तर हाताचा आधार द्या. या पद्धतीने दोन्ही पाय वर केल्यामुळे काय होतं, अर्धहलासन. अर्धहलासन म्हणजे अर्धे पाय पण होते. पूर्णहलासन मध्ये पूर्ण पाय मागे जातात. अर्धहलासन केल्यामुळे काय होते, दोन्ही पायामध्ये या ठिकाणी नसा लागतंय मागून. व्हेरिकोज व्हेन ज्यांना असतं त्यांनी हे जरूर करायला पाहिजे. अर्धहलासनमुळे कमरेला ताण येतो, पायाचा रक्त पुरवठा जो आहे तो पुन्हा कमरेकडे परत येतो. त्यामुळे तुमचे पाय मजबूत होतात आणि कमरेमध्ये देखील एक शक्ती निर्माण होतो, ताकद निर्माण होतं. याला म्हणतो आपण अर्धहलासन. यानंतर करूया पवनमुक्त आसन. पवन म्हणजे हवा, हवा मुक्त करणे. पोटामध्ये हवा असतं, गॅस असतो, तो हवा मुक्त करणे, याला म्हणतो पवनमुक्त आसन. पवनमुक्त आसन या पद्धतीने पकडायचं आणि तसं पूर्ण ताणायचं, हनुवटीला गुडघे लावण्याचा प्रयत्न करायचा. या पद्धतीने चालू ठेवा. यामुळे काय होतं, पोटामध्ये असणारा गॅस, गॅसेसचे विकार, पचनाचे विकार, पोट साफ होत नाही, अन्नपचन होत नाही, पाचपित्त होत नाही, अशा प्रकारचे विकार नाहीच होतात. आणि या ठिकाणी मसाज करून घ्यायची. पाठीची मसाज पूर्णपणे या पद्धतीने मसाज केली तर आपल्याला पूर्णपणे फायदा होतोय. यानंतर आपले आसनं करून थकल्यानंतर पूर्ण शरीराचा थकवा निघून जाण्यासाठी आपण योग निद्रासन किंवा शवासन करतोय. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, हातात अंतर घ्यायचं, डावीकडे मान वाकवायची आणि डोळे बंद करून लांब श्वास घेऊन आपण आपल्या शरीरावरती पूर्ण ऑब्झर्व करायचं आणि शरीरातला ताण तणाव पूर्णपणे बाहेर निघून जाऊ द्यायचा आणि शरीर स्वच्छ, हलका आणि रिलॅक्स झालं असं इमॅजिन करायचं. याला म्हणतात शवासन.